नमस्कार. आज आपण करणार आहोत गोडा मसाला. यालाच काळा मसाला असंही म्हटलं जातं. चला तर बघूया काय काय जिन्नस आपण ह्याच्यात घालणार आहोत. हे धने, सुकं खोबरं, जिरं, तमालपत्र, दगडी फूल, शहाजिरं, जिरं हे सगळे पदार्थ आपण अनुक्रमे बघूया. हे 4 वाटी धने आहेत, ते आपण भाजायला घेतले. मंद गॅसवर छानसे भाजायचे आहेत. हे काळे होता कामा नये. थोडासा रंग त्याचा बदलायला लागला की हे धने पूर्ण भाजून झाले असं समजता येईल आणि ते हलके होतात भाजताना. तर अतिशय बारीक गॅसवर हे भाजायचे आहेत. आता सुकं खोबरं आपण भाजतो आहोत. हे सुद्धा छान तांबूस भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अर्धी वाटी तीळ आहेत. सुकं खोबरं 1 वाटी होतं, तीळ अर्धी वाटी आहेत, हेही भाजून झाले. हे शहाजिरं आहे 3 चमचे आणि जिरं अर्धी वाटी. असं हे दोन्ही एकत्र आपण भाजायला घेतलेलं आहे. हे सुद्धा अतिशय मंद गॅसवर. समजा जर कढई तापली तर गॅस बंद करून हे भाजायचं आहे. आता आपण थोडंसं 1 डाव तेल कढईमध्ये घातलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला बारीक हे जे मसाले आहेत इतर ते भाजून घ्यायचे. ही सगळ्यात अर्धा चमचा मेथी, हे दगडफूल आहे 4 ते 5, तसंच लवंग आहे, नंतर चक्री फूल आहे, एक 4 ते 5 चक्री फूल आहेत. हे सगळं आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर खडा हिंग हा आपल्याला तळून घ्यायचा आहे, म्हणून आधी हा बारीक मसाला एकत्र तळून घेतला आणि खडा हिंग व्यवस्थित तळता यावा म्हणून त्याला वेगळं घेऊन तळलेलं आहे. ही तमालपत्राची पानं आहेत आणि दालचिनी आहे. साधारण बोटा एवढी आकाराची 4 ते 5 दालचिनी आपण घेतलेल्या आहेत. तर ह्या दोन्ही एकत्र आपण तेलावर भाजून घेतो आहोत. हे सगळं भाजून आता मिक्सरवर आपल्याला वाटायचं आहे. अशा प्रकारे दालचिनी आणि तमालपत्रही आपलं भाजून तयार झालेलं आहे. आता अशा क्रमाने वाटायचे. धने वेगळे वाटायचे, शहाजिरं, जिरं आणि खोबरं हे वेगळं वाटायचं आहे. इतर जो गरम मसाला आहे तो एकत्र वाटायचा आहे. त्याच्यानंतर हळद आणि तिखट या मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे. सगळ्यात आधी हिंग, जो खडा हिंग आहे तो थोडासा ठेचून घ्यायचा आहे, म्हणजे तो मिक्सरला दळताना त्रास होणार नाही. आणि तळल्यानंतर हिंग वाटायला सोपा जातो, कुटायलाही सोपा जातो. तर तो कुटून घेऊन मग मिक्सरला ह्या मसाल्याबरोबर आपण वाटून घेणार आहोत. दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं, जिरं आणि शहाजिरं असं मिश्रण वाटून घेतलं आणि परत धने हे वेगळे वाटून घेतले. हे व्यवस्थित बारीक करायचे आहेत आणि थंड करून झाल्यावर सगळं वाटून घ्यायचं आहे हे मिश्रण. ही धन्याची पावडर आहे, वाटून झाली आहे. त्याच्यानंतर हे खोबरं आणि जिरं, शहाजिरं याचं मिश्रण आहे. त्यानंतर जो गरम इतर मसाला होता, चक्री फूल, तमालपत्र, दालचिनी, लवंग, त्याचं मिश्रण आहे. अर्धी वाटी लाल तिखट आणि 1 पूर्ण भरून चमचा हळद असं ह्या मसाल्यामध्ये आपण मिक्स करते. हा सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून आपण तयार केलेला आहे. हा मसाला तुम्ही भाजीला, आमटीला, मसाले भाताला, साध्या खिचडीला सुद्धा तुम्ही वापरू शकता. इतका खमंग ताजा मसाला नक्की करून